Standard 10th Subject Science and Technology Part 1 Unit 3rd Chemical Reactions and Equations. So we already started the third chapter, that is chemical reactions and equation. So in previous video we saw about the chemical reactions. In that different terms are used like reactants, products, etc. Then any chemical reaction when takes place, कोणत्याही प्रकारची chemical reaction जेव्हा होते, so we write that chemical reaction in the form of equation. We write that in a word equation, and we write all that chemical reactions in condensed form, that is in the form of chemical equations. So while writing these chemical equations, we use symbols and molecular formulas of that compounds. So we saw about that in previous video. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. केमिकल रिॲक्शन्स लिहिताना आपण काय करतो, सिम्बॉल्सचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जे आहेत कंपाऊंडचे त्याचा यूज करतो. नाउ टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द रायटिंग अ केमिकल रिॲक्शन और इक्वेशन्स. रायटिंग केमिकल इक्वेशन. So there are some conventions to write or while writing chemical equation. म्हणजे बघा मागच्या वर्षी 9वीत असताना तुम्ही जसा रे डायग्राम्स काढला, सो देर आर सम कन्व्हेन्शन टू ड्रॉ रे डायग्राम्स. लक्षात आहे का बघा, तुमच्या मागच्या वर्षी आपण काय केल्या, रे डायग्राम्स काढल्यात की नाही, कुठे पॉझिटिव्ह कुठे निगेटिव्ह कुठल्या दिशेला वगैरे. तर अशा प्रकारे लाईक दॅट वे देर आर सम कन्व्हेन्शन while writing the chemical equations also. So what are that convention? See first one. So let us see now the convention which are followed while writing the chemical equation. So first rule म्हणजेच काय बघा, काही रूल्स आहेत जेव्हा आपण काय करतो कुठल्याही प्रकारचे केमिकल रिॲक्शन्स लिहित असतो किंवा इक्वेशनच्या फॉर्ममध्ये ते लिहितो. सो देर आर सम रूल्स, काही रूल्स आपल्याला सांगता येतील. व्हॉट इज द फर्स्ट? सी, in chemical equation reactants are written in a left side while products are always written in right side of the equation. केव्हाही जेव्हा आपण इक्वेशन लिहितो तर तेव्हा राईट साईडला आपण काय लिहितो, रिॲक्शन्स लिहितो, आणि लेफ्ट साईड जी आहे तर ती तिथे काय करतो आपण, प्रॉडक्ट्स लिहित असतो. फॉर एक्झाम्पल बघा, प्रिवियस आपण व्हिडिओमध्ये बघितलं एक्झाम्पल, copper sulfate and zinc reaction of both that gives the zinc sulfate and copper separately. So here copper sulfate plus Zn dust, so zinc dust, reaction takes place in between these two and that gives ZnSO4, that is the zinc sulfate plus copper. आता इथे काय होतं बघा, these are reactants. Reactants are which taking part in reaction. So that are the reactants which are right in कुठल्या साईडला, लेफ्ट, आणि प्रोडक्ट्स जे आहेत तर ते राईटला. सो दिस इज द फर्स्ट रूल. ओके, नाउ सेकंड वन, सी, इफ द रिॲक्टंट्स और प्रोडक्ट्स आर 2 or more, they are linked with the plus sign here. इथे काय आहे बघा, सेम. इथं आता काय आहे, रिॲक्टन्स मोर दॅन 1 आहे. सो याच्यामध्ये आपण काय केलं आहे, प्लस साईन लिहिलेलं आहे. सो दॅट इज ॲडेड, किंवा हे रिॲक्टन्स आर ॲड झाले. तर इथं काय झाले तर रिॲक्टन्स ॲड झालेले आहेत. सो वी राईट हिअर प्लस साईन इन बिटवीन द रिॲक्टन्स. एक्झाम्पल इथं आपण हे एक्झाम्पल बघितलं बघा, कॉपर सल्फेट अँड झिंक. इथे काय 2 रिॲक्टन्स आहेत and they both get added and therefore we write the plus sign in between these two reactants. तसंच सेम कशामध्ये होणार आहे, प्रोडक्ट्समध्ये पण. प्रोडक्ट्स काय असतील, मोर दॅन 1 असेल तर तिथे पण काय येणार आहे, प्रोडक्ट्समध्ये प्लस साईन येणार आहे.
ओके. आता इथे सेम झालं बघा. इथं प्रोडक्ट एकच आहे का? नाही, एकापेक्षा काय आहे? जास्त आहे. म्हणून इथं आपण याच्यामध्ये पण काय केलं आहे? प्लस साईन दिलेला आहे. देन नेक्स्ट वन सी, टू मेक ए केमिकल रिएक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह, फिजिकल स्टेट्स of the reactants are indicated in the equation. What are that physical states? म्हणजे काही भौतिक अवस्था. फॉर एक्झाम्पल दिस इज द ॲक्वियस सोल्युशन ऑफ द कॉपर सल्फेट. आता हे कसलं सोल्युशन आहे? ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे वॉटरमध्ये काय केलं आपण? त्याला सोल्युबल केलेलं आहे. सो दॅट इज अ ॲक्वियस सोल्युशन. आता आपल्याला जास्त मोर इन्फॉर्मेशन पाहिजे आहे समजा तर याच्या या केमिकल इक्वेशनची. ओके, म्हणजे ही जी रिॲक्शन झालेली आहे याच्याबद्दल आपल्याला जर अधिक माहिती पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो? ही मोर इन्फॉर्मेशन या इक्वेशनमध्ये आपण लिहू शकतो. सो देर इज अ गॅसियस, लिक्विड किंवा सॉलिड स्टेटमध्ये समजा जर रिॲक्शन्स असतील किंवा प्रोडक्ट्स असतील, वी शुड राईट दॅट टू गेट अ मोर इन्फॉर्मेशन अबाउट द केमिकल रिॲक्शन. जसे आता जर गॅसियस स्टेटमध्ये असेल तर इथं आपण लेटर लिहू शकतो जी. जर लिक्विड स्टेटमध्ये असेल तर एल आणि सॉलिड स्टेटमध्ये असेल तर यस. तर इथे रिॲक्टन्स किंवा प्रोडक्ट्स ज्या स्टेटमध्ये आहेत तर त्या स्टेटमध्ये त्याचं जे इनिशियल लेटर आहे कुठल्या स्टेटमध्ये असलेलं त्याचं आपण काय करू शकतो? इथे इनिशियल लेटर्स लिहू शकतो. अँड देन द प्रोडक्ट्स इज, आता हे सेम कशाबद्दल? प्रोडक्ट्सबद्दल पण होतं. म्हणजे रिॲक्टन किंवा प्रोडक्ट्स बोथ. प्रोडक्ट इज अ गॅसेस दॅट इंडिकेट्स द जी. इट कॅन बी इंडिकेटेड बाय द ॲरो. आणि इथं समजा जर एखादा प्रोडक्ट जर असेल तर तो काय असेल? गॅसेस स्टेटमध्ये असेल तर ते काय केलं जातं? अशा ॲरोनी पण इंडिकेट केलं जातं. सो दॅट इंडिकेट्स द गॅसेस स्टेट ऑफ दॅट प्रोडक्ट. म्हणजे इथं काय झालं बघा, प्रोडक्टमध्ये समजा जर एखादा गॅस तयार झाला असेल ॲज अ प्रोडक्ट म्हणून तर इथं जी असं लिहू शकतो आपण कशामध्ये? रिॲक्टन्समध्ये. पण प्रोडक्टमध्ये आपण काय करणार आहोत? ॲरो लिहितो आपण. सो दॅट इंडिकेट्स द गॅसेस स्टेट ऑफ दॅट प्रोडक्ट. हे काय इंडिकेट करतं? ते प्रोडक्ट काय आहे? गॅसेस स्टेटमध्ये आहे. देन इन द फॉर्म ऑफ प्रेसिपिटेट इन्स्टीड ऑफ द एस. समजा जर प्रेसिपिटेट तयार झालं असेल, प्रेसिपिटेटमध्ये पार्टिकल जे आहेत तर ते काय असतात? मोर ग्रॅन्युलर पार्टिकल्स तयार होतात. प्रोडक्ट जर असेल तर तिथे प्रेसिपिटेट काय केला तो? एस. ते सॉलिड स्टेटमध्ये ॲक्च्युली नाही नसतं तर ते आपण इंडिकेट करू शकतो. दॅट इज इंडिकेटेड बाय द डाऊनवर्ड ॲरो. तर तेव्हा तो काय असतो? डाऊनवर्ड ॲरोने आपण ते काय करतो? इंडिकेट करतो इन दॅट केमिकल इक्वेशन. म्हणजे प्रोडक्टमध्ये समजा जर काय झालं असेल? प्रेसिपिटेट तयार झाला असेल सो दॅट इंडिकेटेड बाय डाऊनवर्ड डायरेक्शन ॲरो. जर गॅस तयार झाला असेल तर व्हर्टिकल ॲरो दाखवला जातो. वेन रिॲक्टन्स अँड प्रोडक्ट्स आर इन द फॉर्म ऑफ सोल्युशन इन द वॉटर दे आर सेड टू द ॲक्वियस सोल्युशन ऑफ द ॲक्वियस सोल्युशन स्टेटमध्ये काय केला जातो? तो सांगितला जातो. म्हणजे वॉटरमध्ये काय झालेलं आहे? आता सोल्युबल आहेत समजा एखादे रिॲक्टन्स किंवा प्रोडक्ट्स तर तेव्हा ते काय असतात? दॅट इज अ ॲक्वियस सोल्युशन. तेव्हा काय केलं? इंडिकेट केलं जातं दॅट रिॲक्टन्स आर ॲक्वियस स्टेटमध्ये आहेत असं ते इंडिकेट केलं जातं. अँड धिस स्टेट इज इंडिकेटेड बाय पुटिंग अ लेटर्स लाईक अ AQ. सो दॅट इज अ ॲक्वियस. दॅट इज शॉर्ट फॉर्म ऑफ ॲक्वियस. हे काय आहे? AQ काय लिहिलं जातं? ॲक्वियस. सो दिस इज द ॲक्वियस सोल्युशन. ॲक्वियस सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. हे काय इंडिकेट करतं सांगा? दिस लेटर काय आहे? हा कॉपर सल्फेट काय आहे? कुठल्या स्टेटमध्ये आहे? ॲक्वियस स्टेटमध्ये आहे. सो दस द इक्वेशन इज रिटन ॲज इक्वेशन. इथं आपण आता हे काय करू शकतो बघा. आता इथं हे जे इक्वेशन आहे तर ते कसं लिहू शकतो बघा. आता मोर इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवायची आहे याच्याबद्दल. सो दिस इज द ॲक्वियस सोल्युशन अँड दिस झिंक इज इन अ सॉलिड स्टेट. then that gives zinc sulfate that is also in a aqueous state and then copper gets separated so this is also in a solid state. आता या इक्वेशन वरून का आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली बघा. काय इंडिकेट करतं? कॉपर सल्फेट इज इन अ aqueous state. This zinc duster is in a solid state. The products zinc sulfate that is also in a
aqueous state and copper is in a solid state. लक्षात आलं. तर याच्यामध्ये समजा याच्यामध्ये एखादा गॅस तयार झाला असेल तर तो ॲरोने दाखवणार, आपण इंडिकेट करणार आहोत. प्रेसिपिटेट तयार झाला असेल तर डाउनवर्ड ॲरोने आपण ते इंडिकेट करणार आहोत. सो ऑल दीज आर द कन्व्हेन्शन while writing the chemical equations. Now see, fourth one is when heat is given to outside to bring about the reaction, it is indicated by the sign triangle. समजा जर हीट दिली असेल त्या रिॲक्शन मध्ये तर ते या साइनने काय केलं जातं, इंडिकेट केलं जातं. अबाउट द ॲरो दॅट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. म्हणजे इथं आता हे कुठंच लिहिलं जातं तर कुठेही लिहिलं जात नाही. हे आता इथं याला हीट दिले तर इथं कुठं तर लिहायचं नाही. सो ही जी रिॲक्शनची डायरेक्शन आहे, कसली डायरेक्शन, रिॲक्शन्स विच गिव्स द प्रोडक्ट्स. सो दॅट इज द ॲरो विच इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ दॅट रिॲक्शन. ह्या ॲरो जो काय करतोय, या रिॲक्शनची काय करतोय, डायरेक्शन दाखवतोय की नाही. तर त्या ॲरोवर काय करायचं, आपल्याला हे साईन द्यायचं आहे. इफ हीट इज गिवन, जर हीट दिली असेल तर, नाहीतर नाही. कळलं, त्या ॲरोच्या वर. ओके. सो हिअर फॉर एक्झाम्पल विच स्लेक्ड लाईम इज फॉर्म्ड ऑन द हिटिंग लाईमस्टोन दॅट रिटर्न ॲज अ. आता कॅल्शियम कार्बोनेट जे आहे त्याला हीट दिल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड काय होतो, तयार होतो. ही रिॲक्शन आपण बघूया. कॅल्शियम कार्बोनेट, when we give heat to this, that gives calcium oxide and carbon dioxide. आता इथं ह्याचा काय होतं सांगा, what is the meaning of this, heat is given to this. या स्लेक लाईमला काय केलेलं आपण, हीट दिलेली आहे. ओके. आता हे जे आहे तर ते सॉलिड स्टेटमध्ये आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड जे आहे तर ते कुठल्या स्टेटमध्ये असणार सांगा, सॉलिडमध्येच आहे. आणि हा काय आहे, गॅसेस स्टेटमध्ये. आता याला कसं इंडिकेट करायचं, ॲरो. सो काय करायचं, व्हर्टिकल ॲरोने हे इंडिकेट केलं जातं. सिमिलरली fact that the heat is released during the reaction between the aqueous solution of the copper sulfate and zinc dust, and that is indicated by as follows. आता या रिॲक्शन मध्ये बघा, इथे आपण काय केलं आहे, या रिॲक्टंटला हीट दिलेली आहे. सो दॅट इज इंडिकेटेड ऑन द डायरेक्शन ऑफ द रिॲक्शन. ॲरोच्या वर आपण काय केलं, हे दाखवलेलं आहे. आता इथे काय झालं बघा, या रिॲक्शन मध्ये ॲक्वियस सोल्युशनमध्ये ते सोल्युशन आपण जर त्याला टच केला तर ते सोल्युशन आपल्याला थोडंसं काय करतं, गरम लागतं, वॉर्म लागतं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट, हीट इज रिलीज्ड इन दॅट रिॲक्शन. त्या रिॲक्शनमध्ये काय झाले, हीट रिलीज झालेली आहे. तर तेव्हा आपण काय करणार आहोत, पुन्हा इथं हीट असं लिहिणार आहोत. सो हीट इज रिलीज्ड म्हणजे या रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट्स तयार झाले आहेत आणि शिवाय हीट पण काय झाली, रिलीज झालेली आहे, म्हणजे बाहेर पडलेले आहे. त्याच्यामुळं ते जे काय सोल्युशन आहे, सो दॅट वॉर्म काय होतं, ते वॉर्म होतं थोडंसं. आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो, त्याला लिहू शकतो. याच्यानंतर नेक्स्ट बघा, इट इज नेसेसरी टू फुलफिल कंडिशन्स लाईक द स्पेसिफिक टेम्परेचर, प्रेशर, catalyst etc. to bring the same reactions or some type of reaction. These conditions are indicated below or above the arrow indicating the direction of the reaction. For example, say आता समजा आपल्याला याच्यापेक्षा आणखीन वेगळ्या काहीतरी कंडिशन आपण या रिॲक्शनमध्ये यूज केलो असो. समजा फॉर एक्झाम्पल म्हणजे टिपिकल टाईपचा टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल 200 डिग्रीपर्यंत आपल्याला हीट द्यायची आहे. सो वी मे राईट धिस below or above to that arrow which indicates the direction of the reaction. म्हणजे हा जो ॲरो आहे की नाही, जो आपल्याला रिॲक्शनची डायरेक्शन इंडिकेट करतो, त्या ॲरोच्या वर किंवा खाली आपण त्या कंडिशन्स सगळ्या लिहू शकतो. म्हणजे टेम्परेचर यूज केला असेल किंवा एक टिपिकल प्रेशर तिथं यूज केला असेल, आपण तिथं काय करू शकतो, या ॲरोच्या वर. किंवा कॅटलिस्ट यूज केला असेल, कॅटलिस्ट म्हणजे माहिती आहे ना, तर ते काय करू शकतो आपण याच्या अबाव किंवा बिलो आपण ते इंडिकेट करू शकतो. अशा काही स्पेसिफिक कंडिशन, सर्टन कंडिशन ज्या आपण मे बी यूज केला असतो समजा एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये. तर फॉर एक्झाम्पल बघा, रिॲक्शन ऑफ द व्हेजिटेबल ऑइल
takes place of the temperature of the 60 degree Celsius with the hydrogen gas in a presence of a nickel catalyst and it is written as. आता अशा ह्या रिॲक्शन ज्या आहेत तर त्या एक्झामला विचारल्या जाऊ शकतात हे लक्षात ठेवा. ह्या सगळ्या ज्या काय रिॲक्शन्स आहेत तर त्या इथं व्हेजिटेबल ऑइल जे आहे, व्हेजिटेबल ऑइल म्हणजे व्हेजिटेबल ऑइल प्लस त्याच्यामध्ये हायड्रोजन काय होतो हा यूज केलेला आहे. दॅट गिव्स अ वनस्पती तूप, वनस्पती घी तूप, डालडा आपण म्हणतो त्याला, ॲक्च्युली ते काय आहे कंपनीचं नाव आहे. वनस्पती घी जे आहे तर ते तयार होतं याच्यामधून आणि हे सॉलिड स्टेटमध्ये. आता याच्यामध्ये ही जी रिॲक्शन आहे तर ही फास्टर रेटली होण्यासाठी काय केलं जातं, निकेल हा काय केला जातो कॅटलिस्ट, ॲज अ कॅटलिस्ट म्हणून काय केला जातो यूज केला जातो. आणि इथं दिस रिॲक्शन इज कॅरी आउट ॲट द 60 डिग्री सेल्सिअस. या टिपिकल टेम्परेचरला काय केलं जातं ही जी रिॲक्शन आहे तर ती कॅरी आउट केली जाते. म्हणजे इथं कंडिशन्स वापरलेत बघा, टेम्परेचरची कंडिशन आहे आणि अजून काय आहे कंडिशन इथं कॅटलिस्ट. कॅटलिस्ट आर दोज सबस्टन्सेस विच इन्क्रीजेस द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन, दे डू नॉट टेक अ पार्ट इन दॅट रिॲक्शन, दॅट आर द कॅटलिस्ट. ते काय असतात कॅटलिस्ट असतात. या रिॲक्शनमध्ये वनस्पती ऑइलपासून काय केलं जातं, वनस्पती घी, वनस्पती तूप तयार केलं जातं. या रिॲक्शनमध्ये निकेल ॲज अ कॅटलिस्ट म्हणून यूज केला आहे आणि ही जी रिॲक्शन आहे तर ती 60 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला, टिपिकल टेम्परेचरला काय केली जाते कॅरी आउट केली जाते. सो कंडिशन्स आर राईट अबव ऑर बिलो ऑफ द arrow which indicates the direction of the reaction. Then special information or names of reactants or products that are written below their formulae. आता याच्यानंतर आणखीन आपल्याला जर इन्फॉर्मेशन मिळवायची असेल याच्याबद्दलची तर आपण काय करू शकतो, याचे जे काय आहे या जे हे जे फॉर्म्युले आपण लिहिलेलो असतो तर त्याच्याखाली त्याचे काय करू शकतो आपण, त्याचे नेम्स लिहू शकतो त्या रिॲक्टन्स किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत तर त्याचे. फॉर एक्झाम्पल कॉपर ऑन द रिॲक्शन विथ द कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड गिव्स द रेडिश कलर्ड पॉयझनस नायट्रोजन डायऑक्साईड गॅस. आता इथं कॉपर हा आहे सॉलिड स्टेटमध्ये प्लस त्याच्यामध्ये काय आहे बघा HNO3 म्हणजे काय नायट्रिक ॲसिड दॅट गिव्स काय तयार होतं त्याच्यापासून नायट्रोजन प्लस नायट्रोजन डायऑक्साईड. आता याच्यामध्ये आणि वॉटर जे आहे तर ते तयार होतं. या रिॲक्शनमध्ये कुठल्या कुठल्या तर कंडिशन्स आहेत बघा, काय काय येतं इथं 4HNO3 आहे. हे काय आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्याच्याबद्दल कॉन्सन्ट्रेटेड किंवा डायल्यूट ह्या इन्फॉर्मेशन पण आपण लिहू शकतो. समजा जर डायल्युटेड असेल जे हे ॲक्च्युली ॲसिड्स आहेत त्याला डायल्यूट करून घेतलं असेल तर काय केलं जातं डायल्यूट असं लिहिलं जातं. आणि आता याच्याबद्दलची आणखी इन्फॉर्मेशन काय, सो दिस इज अ कॉन्सन्ट्रेटेड. मग हे आपण काय करू शकतो याच्यामध्ये खाली याच्या लिहू शकतो कॉन्सन्ट्रेटेड ॲज अ कॉन्सन्ट्रेटेड म्हणून. त्याच्यानंतर हे ॲक्वियस सोल्युशन आहे, सो दिस वन इज अ ॲक्वियस. आणि नायट्रोजन डायऑक्साईड काय आहे गॅस आहे, सो इट इज अ गॅसेस हे लिहू शकतो. आणि वॉटर जे आहे तर ते काय आहे लिक्विड. मग इथं काय लिहिणार गॅस. आणि अजून काय आहे त्याच्यामध्ये कंडिशन्स
कॉपर जे आहे तर ते काय आहे सॉलिड. सॉलिड एस लिहिले इथं. आता हे काय आहे कॉन्सन्ट्रेटेड आहे. याच्या खाली याची मोर इन्फॉर्मेशन आपण दिलेली आहे. आणि हे जे कॉपर नायट्रेट जे आहे तर त्या तयार झालेलं एक्वेस आणि नायट्रोजन डायऑक्साईड आणि वॉटर इथं काय झालं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर ऑन रिॲक्शन विथ द डायल्यूट नायट्रिक ॲसिड द प्रोडक्ट ऑफ फॉर्म इज अ नायट्रिक ऑक्साईड गॅस. आणि अशा प्रकारे याच्यामध्ये जर डायल्युटेड आपण काय केलं हीच रिॲक्शन जे आहे कॉन्सन्ट्रेटेड बरोबर वेगळे थोडेसे प्रोडक्ट्स तयार होतील. आणि कॉन्सन्ट्रेटेड जे इथं काय केलं आता समजा डायल्यूट घेतलं तर ही इन्फॉर्मेशन इथं घेऊ शकतो आपण डायल्यूट म्हणून. किंवा याच्या पुढं सुद्धा केलं तर डायल्यूट असं हे दिलं जाऊ शकतं. याच्यामध्ये काय होणार फक्त थोडंसं इथं हे फक्त बदलत जातील. नंबर ऑफ ॲटम्स हे बदलतील आणि ही रिॲक्शन अशी तयार होणार आहे. ओके. सो ऑल दीज आर द डिफरंट कन्व्हेन्शन्स विच आर used while writing the chemical equations.